सरक थांब थांब 2 मिनिट। आजची राईड आहे 500 किलोमीटर आणि 500 किलोमीटर राईड मी एकटा करणार आहे, सोलो राईड। कारण 2022मध्ये गेलेलो आणि त्याच्यानंतर आता 2024। तर मंडळी बरोबर वाजलेत रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मी निघालो गावी। ही आपली बाईक आहे, कोणाची बाईक आहे काय हे मी आपलं राईडला बोलतो, पण आता आपला एवढं सेटअप झालेलं आहे। टँक बॅग लावली आहे मागे फिक्स करून मस्तपैकी, आणि आपली बाईक आहे होंडा युनिकॉर्न। श्रावणी मला टाटा बाय बाय करायला आली, तर आपण निघूया आता। चाललो आहे मी गावी। आपली राईड होणार बरोबर 500 किलोमीटरची। आणि हे ब्लँकेट घेतले छोटं, कारण याची सीट आहे ना भरपूर कडक आहे, त्याच्यामुळे हिला घेतलं मी थोडं। तर आपण आता निघू। कुठलं? नाही नाही पडणं, नाही पडणं। सरक थांब थांब 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब। बॅलन्स गेला, बॅलन्स। थांबा शिट। बॅलन्स गेला, बॅलन्स। पाणी दा पाणी। कुठून पाणी गळलं? पेट्रोलचा वास येतोय बघा। हा इथून गळलं वाटतंय बघ। नाही कुठून गळलं पाणी? ह्याच्यातलं असेल ते, काय समजलंच नाही त्याला। मी ते हे करायला गेलो ना सारखी, तू सांगितलं ना ब्लँकेट कर, तेव्हा लपड आलं ते हे वालं। सुळसुळीत नाही, मी ते बरोबर बसलेलो का। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी। खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो फायनली मी निघालो आहे गावी आणि आत्ता बरोबर 11:30 वाजले। 11:30 वाजून गेले आणि मी निघालो आहे। अचानक भयानकच प्लॅन झाला, कारण सकाळीच माझं ठरलं जायचं आणि सकाळीच ठरल्यानंतर मोठा प्रॉब्लेम होता की काय करायचं आता। बाईक घेऊन जायची कोणाची का एंटर, कारण एंटर आपली तेवढी रेडी नव्हती की 1000 किलोमीटर जाऊन येईल एवढी, कारण सर्व्हिस करायची होती आणि ॲक्च्युली सर्व्हिस करायला देणार म्हणून 2 दिवस लागणार होते। मग मी विचार केला काय करू, जायचं तर आहे, बाय रोडच जायचं आहे। म्हणून मित्राला फोन केला आणि लक्कीली मला मित्राची बाईक भेटली आणि त्यांनी 2 दिवसापूर्वीच सर्व्हिस केलेली। म्हटलं ठीक आहे, तो पण बोलला मला काय प्रॉब्लेम नाही, घेऊन जा, मी पण कुठे जात नाही आहे। आणि आपली बाईक आजची आहे आपली होंडाची युनिकॉर्न। 11 वर्ष होऊन गेलेत, पण बाईक एक नंबर मेंटेन ठेवली मित्राने। आणि आज आपण युनिकॉर्नवर राईड करणार, पहिल्यांदाच युनिकॉर्न मी चालवतो आहे। खूप भारी वाटते आता, पण आता सध्या मी हळू चालू आहे, कारण जोपर्यंत मला जजमेंट येत नाही तोपर्यंत मी हळू सावकाश जाणार। आणि रात्रीचा प्रवास आहे त्याच्यामुळे एकदम आरामात, अजिबात घाई नाही करणार आणि मजा पण येणार आहे। कारण आत्ता थंडी जाणवत नाही एवढी, पण थंडी आहे, कारण ती आपल्याला हायवेला गेल्यानंतर कळेल। आणि आपल्या लाईट्स पण मला तिकडे गेल्यानंतर कळतील की लाईट्स मला किती हेल्प करतील। कारण आपल्या युनिकॉर्नची जी लाईट आहे ना, हेडलाईट, ती ना रेड कलरचा ब्लब आहे, त्यामुळे तेवढी लाईट देत नाही आहे। जे स्पॉटलाईट आहेत ना ते आहेत ओके, पण ते मला कळणार हायवेला गेल्यानंतर। पण ठीक आहे, लकीली वेळेला भेटली मला बाईक, हे आधी महत्त्वाचं आहे। आणि माझ्या मित्रांनी दिली, आणि हा मित्र पण आम्हाला मी आणि हा मित्र ना फक्त आम्ही व्हॉट्सअप आणि इन्स्टावर बोलत असायचो, अजून कधी भेटलं नव्हतं। 1 वर्ष झाली आणि आमची इन्स्टावरच ओळख झाली, पण लकीली आज आम्ही 1 वर्षानंतर भेटलो ह्या बाईकच्या निमित्ताने। आणि फायनली मी निघालो, मजा येणार आहे। महाशिवरात्रीला मी खूप वर्षानंतर महाशिवरात्रीला चाललो आहे। आमच्या मठामध्ये उत्सव असतो शिवरात्रीच्या आदल्या दिवशी, त्यामुळे मला जायचं आहे, उद्या सकाळी पोचायचं आहे, कारण ब्राह्मण भोजन आहे ते पण मला भेटलं पाहिजे, त्या हिशोबाने मी निघालो आहे। आणि ह्या वेळेला मी एक ठरवलं आहे की स्पीड मेंटेन ठेवायचा, कारण 2022मध्ये मी एकटा गेलेलो। 2023मध्ये जी राईड केली मी आणि अभिषेकने, ते दिवस आठवले की अंगावर काटा येतात, कारण 18 ते 19 तास आम्हाला लागलेले पोचायला। त्यामुळे त्या हिशोबाने ह्या राईडची मी एक स्पीड मेंटेन ठेवणार की बाबा ह्या स्पीडला गेलं पाहिजे, एवढं टार्गेट ठेवलेलं आहे की इथेच थांबलं पाहिजे, एवढे स्टॉप घेतले पाहिजे, तरच मी पोचू शकतो। ठीक आहे, रोड खराब असतील, पण आता मला माहीत नाही, कारण मी कोणाला विचारलं पण नाही, की मी डायरेक्ट निघालो आहे। कितपत काम झालं आहे, कुठे काम चालू आहे, ते आज अपडेट सगळ्यांनाच भेटतील, मला पण भेटतील, तुम्हाला पण भेटतील। परशुराम घाटात तर थोडंफार काम झालेलं आहे असं ऐकून आहे, पण ते मी तिकडे पोचल्यानंतर कळेल। त्यामुळे जी पण आज राईड आहे, कुठे पण काम चालू आहे, ते मला तिकडे पोचल्यानंतर कळेल। पण मी स्पीड मेंटेन ठेवणार आहे, कारण मला काही करून 11 साडे 11पर्यंत घरी पोचायचंच आहे।
त्याच्यामुळे लई मजा येणार. खूप भारी वाटतं आहे मला आत्ताच, आणि अजून थंडी मला जाणवत नाही, पण हायवेला 100% थंडी असणार. त्यामुळे मी एकदम रेडीमध्ये आलो आहे, स्वेटर वगैरे घेऊन. थंडी वाटलीच तर मस्त बाईक साईडला लावणार, स्वेटर घालणार आणि आपली राईड कंटिन्यू. त्यामुळे आपले व्हिडिओज बघत राहा. सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर, काही असेल तर कमेंट करा. आणि आजची आपली राईड कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बोलत बोलत जाऊ आपण. सो बोलता बोलता कळंबोली नाका कधी याला कळलंच नाही. आणि आता मी पोचलो कळंबोली नाक्याला. इथे आणि ही जी जागा आहे ना, इथे आल्यानंतर मला एकच आठवतं, तो म्हणजे संडे. कारण आम्ही संडेला जे पण राईड करतो ना, ते सर्वजण आम्ही इथे भेटतो. आणि ब्रेकफास्ट राईड असेल किंवा इवन आम्हाला गावी जायचं पण असेल तेव्हा मी आणि अभिषेक इथे भेटतो. त्यामुळे इथे आल्यानंतर एवढं भारी वाटतं. आणि हा आपला JNPT रोड आहे. रोड पण एकदम जबरदस्त बनवला आहे. त्याच्यामुळे आता इथून गेल्यानंतर आता वाजलेत 12:30 वाजले, म्हणजे बरोबर 1 तासात मी कळंबोली नाक्याला पोचलो आहे. त्यामुळे आता थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्या ब्रिज खालून राईट मारला की आपला मुंबई गोवा हायवे स्टार्ट होणार. सो फायनली आपल्या मुंबई गोवा हायवेला सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी गारगार हवा येते. त्यामुळे नक्कीच पुढे थंडी असणार आहे. त्यामुळे मी पुढे थांबून स्वेटर घालणार आहे. पण सध्या तर जाऊ दे, जेवढी मला खेचायला भेटणार तेवढी मी खेचणार आहे. कारण आपल्याला स्पीड मेंटेन ठेवायचं आहे काही करून. त्यामुळे मी जास्त स्टॉप घेणार नाही आहे. आणि आपल्याला आता लाईटचा अंदाज येईल. लाईट आत्ता ओके आहेत, म्हणजे युनिकॉर्नची लाईट मला एवढी नाही हेल्प करत आहे, पण जे स्पॉटलाईट आहेत ते ओके आहेत. कारण मला 70 ते 80 मीटरपर्यंत तरी आपल्याला दिसलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो खड्डा दिसतो. आपला लेफ्ट राईटला जरी नाही गेला उजेड तरी चालतो, पण स्ट्रेट आहे ना 70 ते 80 मीटरवर तरी आपला दिसला पाहिजे. त्यामुळे हे जे स्पॉटलाईट आहेत एक नंबर आहेत. कुठल्या कंपनीचे आहेत, काय किंमत, त्याच्याशी काहीच देणं घेणं नसतं. फक्त आपलं काम झालं पाहिजे आणि आपल्याला प्रकाश दिसला पाहिजे तेवढा. त्यामुळे ओके आहेत. त्यामुळे राईडला मजा येणार. आणि आपलं काय गणपती बाप्पा आहे आपल्यासोबत, त्यामुळे टेन्शन नाही. कारण मित्राने जी स्पॉटलाईट लावली आहे ना तिथे बाप्पाच्या इथे, त्यामुळे ते मला कंटिन्यूस तिथे बघितल्यानंतर मला पटकन दिसत आहेत. त्यामुळे मस्त मजा येणार आहे. सो आता चहा आणि भजी कुठे भेटते का बघायचं आहे. कारण काय थोडंसं गारटलो आहे मी, कारण हवा आहे थंड, त्याच्यामुळे थोडीशी थंडी आहे इकडे. आणि स्वेटर पण घालायचं, त्यामुळे आता एकाच ठिकाणी थांबतो. भाऊ कुठेतरी भेटलं मस्तपैकी थांबून गरम गरम चहा पितो. भजी भेटली तर भजी खातो आणि मग पुढे निघूया आपण. तर चहा आहे गरमागरम, गरम आहेत, गरम द्या ना गरम. चहा पण एक द्या. वडा नको आहे, भजी द्या, भजी गरम गरम. भजी थंड आहेत का या? बरोबर वाजले 2:25, म्हणजे 2:30 वाजलेत. वाकणला बसलो आहे मी. आणि हा पट्टा थोडा खराब आहे वाकणचा, म्हणजे थोडासा रोड म्हणजे काम चालू आहे. थंडी वाजली म्हणून थांबलो. मस्त गरमागरम चहा घेतली आहे आणि आपले काका इकडे भजी टाकत आहेत कढईमध्ये. मग गरमागरम भजी खाऊन पटकन निघायचं आहे, कारण मला अजून बरंचसं कवर करायचं आहे. 2 सवी म्हणजे मी हा दुसरा स्टॉप आहे माझा, त्यामुळे पटापट भजी खाऊन पटकन निघायचं. चहा तर पिली, गरमागरम भजी पण खाल्ली. थोडं पाणी पिऊया, कारण मी येताना ना थर्मसमधून मस्तपैकी गरमागरम पाणी घेतलेलं, तर थोडंसं पाणी पिऊ, मग कसं टेन्शन नाही. गरम गरम पाणी पिलं की असं. आत्ता मस्त वाटलं. गरमागरम चहा, 2 कप चहा पिली, भजी खाल्ली 1 प्लेट आणि मस्तपैकी थोडा वेळ बसलो. भारी वाटलं. आणि आपला हा रोड पण बघा किती सुंदर दिसतो आहे. आणि रोडवर आता कोणीच नाही, मी फक्त एकटा आहे. अजून तर मला गाड्या दिसत नाहीत. पुढे माहीत नाही, सो मला भेटेल नाही भेटेल, पण आपण बोलत बोलत जाऊ. सो आत्ता मला गाड्या दिसत आहेत आणि माझ्या समोर चालले डबल सीट आहेत. मला वाटतं कोण माहीत नाही कुठे चाललेत. मला वाटतं हे लोक गावी जात असतील. पण समोरचा जो आहे ड्राईव्ह करतो आहे त्यांनी हेल्मेट घातलं आहे, पण मागे जो बसला आहे त्याने हेल्मेट घातलं नाही. काही समजत नाही. आता बाईक ओके आहे, रात्रीचा प्रवास आहे, मग तुम्ही का करता असं? कारण हेल्मेट ना कंपल्सरी आहे. जर तुम्ही राईडला निघताय ना आणि एवढ्या लाँग रूटला, तर प्लीज हेल्मेट घाला. आणि हेल्मेट गरजेचं आहे. कारण जेव्हा अपघात होतं ना आपला आणि जेव्हा काहीतरी आपल्याला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की हेल्मेट किती गरजेचं आहे. कारण आपला प्रवास आहे आणि तो पण रात्रीचा प्रवास आहे. त्यामुळे कसं आहे, वेळ निघून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा पहिला विचार करायचा आणि हेल्मेट तुम्ही वापरा. ते मग किती पण असू दे, कुठलं असू दे, कुठल्या कंपनीचं किंमत काय ह्याच्याशी काहीच नाही,
पण हेल्मेट पाहिजेच जर तुम्ही लाँग रूटला जाताय कुठे आणि ते पण नाईट राईडला. आणि आपल्याला माहीत नसतं, वेळ काळ सगळे चांगले नसतात, त्यामुळे हेल्मेट वापरायचं काही करून. तर मित्रांनो, असे रस्ते आणि ही राईड आणि अशी बाईक मस्तपैकी भेटली तर बस, बाकी काहीच नको. अजून काय पाहिजे. त्याच्यामुळे असा जो निसर्ग आहे आणि हे चमकणारे चांदणेवरती आणि असे रोड, आणि मी आता सध्या बाईक चालवतो आहे, नाईट राईड आहे, गावी चाललो आहे आणि तो पण एकटा आहे. पण अजिबात भीती वाटत नाही, कारण आपल्या हातात वाहन आहे आणि गणपती बाप्पा माझ्यासमोर आहेत आणि असे रोड सुंदर आहेत. त्यामुळे राईड करायला एवढी मजा येते ना. त्यामुळे बस अजून आपल्याला काहीच नको आहे आयुष्यात. पैसा जास्त नको, मोजकाच पाहिजे, पण अशी राईड करायला भेटली पाहिजे. त्याच्यामुळे खूप मजा येते. त्यामुळे आता मी थोड्याच वेळात कशेडी घाटला पोचेन आणि कशेडी घाट क्रॉस झाल्यानंतर मी परत एकदा स्टॉप घेणार आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी जाऊ बोलत बोलत. काय माहीत नाही, हॉर्न मागून कोणतरी देते पण काय कळत नाही. काय माहीत नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तो हॉर्न देत असेल. ऐकायला येत नाही, साईडला घेऊ साईडला. तर मी बोलतो त्याला ऐकायला येत नाही, तर मी बोललो त्याला साईडला लावू आणि बोलू आपण. तो बघू काय प्रॉब्लेम झाला आहे तो. काय माहीत नाही काय झालं, पण अचानक थांबली आणि म्हणजे एकदम स्टॉप झाली जागच्या गाडी. आणि मी घाबरलो, म्हटलं काय झालं. बघितलं तर ब्रेक हालतच नव्हता, म्हणजे हँडल पण पुढे जात नव्हता, न्यूट्रलवर पण काढली, मला काहीच कळत नव्हतं. आत्ता मी लांजाला पोचलो आहे आणि ही लांजाची बाजारपेठ आहे. आणि जो मला महाडच्या अगोदर जो मला मित्र भेटलेला, माझा पार्टनर, तो संगमेश्वरला भेटला तेवढाच आणि नंतर कुठे गायबच झाला. सो फायनली मी माझ्या गावी पोचले आणि हे माझं गाव आहे पाटपुराळा. आणि गावी आल्यानंतर ना स्वर्गात आल्यासारखं वाटतं, कारण गावचं नेचर वेगळंच आहे आणि लाईफ वेगळं आहे, भारी वाटतं.